धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अरे आवाज कुणाचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद। भैया जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत। ते मराठी अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे। कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावून देणार नाही, अशा तीव्र शब्दात शिवसेना उभाटा गटाच्या वतीने भाजपा नेते भैया जोशी यांच्या वक्तव्याचा गोवंडी स्टेशन येथे निषेध नोंदवण्यात आला। मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे। मुंबईत शहरात विविध राज्ये प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात, त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे। घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी केले। त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर हल्ला होत आहे। गोवंडीच्या शिवसेना उभाटा गट क्रमांक 144च्या वतीने भैयाजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग प्रमुख पद्मावती शिंदे, विधानसभा संघटक निमेश भोसले, शाखा प्रमुख विजय भोईर, महिला शाखा प्रमुख अक्षता विचारे यांच्यासह शेकडो शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या सरकारच्या काळामध्ये वारंवार देशप्रेमी नागरिकांच्या, महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचं जे काय एक पूर्व म्हणजे नियोजितपणे यांचं एक कट हे सुरूच आहे। अबू आझमी बरळले, राहुल सोलापूरकर बदलले, प्रशांत कोरटकर बदलले आणि आता ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, जे RSSचे जे सिनियर आहेत ते भैयाजी जोशी ते मुंबईत येतात आणि मुंबईत येऊन सांगतात की मराठी भाषा मुंबईत बोलण्याची काही आवश्यकता नाही, कोणती भाषा बोलू शकतो। तर हा अपमान आहे, मराठी माणसांचा अपमान आहे, महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांचा अपमान आहे आणि मुंबईमध्ये राहून तुम्ही केवळ काही वर्गाला खुश करण्यासाठी किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच म्हणूया आपण मराठी आणि अमराठी भेद करण्याचा प्रयत्न करताय। यांच्याकडून अपेक्षा नव्हती, पण असो, जिथे मराठीचा अपमान आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही त्यांना आमच्या शैलीमध्ये त्यांचा समाचार या ठिकाणी घेतला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमचा आग्रह असेल की त्यांच्या विरोधात सुद्धा राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज संजय राऊतांनी केली। महाराष्ट्राचा अपमान केलेल्या माणसाला असं सोडता कामा नये, शासनाने याच्यावर कारवाई करावी ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलो। अबू आझमीचं निलंबन झालं आहे हा फक्त देखावा आहे। अबू आझमीचं निलंबन हे केवळ काही वेळेपुरतं आहे, परंतु अबू आझमीसारख्या माणसाला महाराष्ट्रात एका मानकोर शिवाजीनगरच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तो निवडून येतो, लोक निवडून देतात, तर त्यांनी तिथली आरोग्य व्यवस्था, तिथली पाण्याची व्यवस्था, लोकांची कामं ह्या करण्यासाठीचा भर त्यांनी दिला पाहिजे। काय आवश्यकता होती हे सर्व बोलायची? आणि औरंगजेब ज्यांनी स्वतःच्या बापाला कैदेमध्ये टाकला, ज्यांनी स्वतःच्या भावाचं म्हणजे मर्डरच केला असं म्हणूया आपण, जो खंडणीखोर होता, आणि अशा लोकांची तुम्ही भलामण करताय। म्हणजे उद्या असं होईल की एखादा गुंडा असतो, खंडणी वसूल करेल आणि एखाद दुसरं देणगी द्याल म्हणून काय त्याला आपण काय सर्टिफिकेट देणार का तुम्ही? अबू आझमी यांचं चुकलेलं आहे। अबू आझमींवर कायदेशीररित्या त्यांच्यावर कायदा म्हणजे कडक कायद्याचा वापर करून त्यांना तिथे जेलमध्येच टाकलं पाहिजे। त्यांनी संपूर्ण ज्या शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत। अबू आझमीने हे अबू आझमी काय कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे, हे शासन यांना करायला लावतंय का अशा पद्धतीची शंका मला वाटते। लोक असे अनेक बोलतात, अबू आझमीबद्दल बोलतात, OSC बद्दल बोलतात आणि या सर्व गोष्टी माहिती आहे, परंतु लोकांना ज्या वेळेला खरोखर एक पडदा आहे डोळ्यासमोर म्हणा, तो एकदा उघडला ना पडदा, एकदा लोकांना स्वच्छ दिसलं काय चाललंय काय नाही चाललंय, मग मात्र लोक यांना माफ करणार नाहीत। आता सध्या सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जातात। आत्ताचं आलेलं सरकार त्यांनी एका बाजूला मराठी भाषाचा दर्जा दिला आहे, अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे,
त्याचं सेलिब्रेशन चालू आहे. मुख्यमंत्री सेलिब्रिटींना सांगतात ट्विट करा आणि उत्सव साजरा करा, आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही अशा लोकांना पुढे करून मराठी द्वेषाचा हे करता, मराठी विरोधी कारवाया करायला लावता. गुजराती ज्या ठिकाणी घाटकोपर, मुंबईसारख्या ठिकाणी, घाटकोपरसारख्या ठिकाणी गुजराती भाषा चालते, तिथे मराठी भाषा नाही बोलली तर चालतं. तुम्ही मुंबईत राहता, महाराष्ट्रात राहता, आणि तिथे तुम्हाला एका बाजूला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देताय आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही मराठी भाषेचा अवमान करता. त्याचबरोबर तुम्ही महापुरुषांचा पण अवमान करताय. म्हणजे हे काय चाललं काय? तुम्ही तुमचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही करतायत का? हा आमचा आरोप आहे ह्यांच्यावर. नाही, अबू आझमींनी जो अकलेचे तारे तोडलेले आहेत त्यांचाही आम्ही निषेध करतो, कारण छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे आणि त्यांना जे त्रास दिलेला, जे औरंगजेबांनी त्रास दिलेला आहे, त्यांची तुम्ही वाहवा करता. तुम्ही या मुंबई, या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाही आहात. तुम्हाला पाकिस्तान किंवा अशा ठिकाणी तुम्हाला पाठवायला पाहिजे. तुम्ही ह्या देशात राहून हे देशद्रोही गोष्टी करताय. तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो या गोष्टी. तुम्ही आता ऐकलं असेल ना स्टेजवरून काय बोलले ते. म्हणजे ते धिक्कार आणि निषेध करण्याच्या लायकीचे तर आहेत, पण त्यांना देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची हकलपट्टी करण्याच्या लायकीचे ते आहेत. त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या लायकीचे ते आहेत. बरोबर आहे. काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? जिथे खातो तिथेच घाण करणार जर असेल तर अशा लोकांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आमदार व्हायचं, महाराष्ट्रामध्ये शिवाय परत अकलेचे तारे तोडून येणं, आमच्या संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करायचा, आमच्या भाषेचा अपमान करायचा. आणि हे सगळं होतं कोण? ह्याच्या पाठीमागे करता करिता धनी कोणतरी आहे, त्याच्याशिवाय ह्यांचं डेअरिंग होत नाही. आणि म्हणून मी प्रथम सांगितलेलं आहे की दर सरकारचा पण निषेध करते. कारण का? सरकारमुळे आणि सरकारची काहीतरी, मला असं वाटतं की आतून फूस असल्याशिवाय एवढं डेअरिंग कोण करणार नाही. कारण त्या अबू आझमीच्या एकदा कानाखाली मारलेली आहे, तरी पण हा माणूस आहे ना एवढं वक्तव्य करू कसा शकतो? म्हणून म्हणते मराठी माणूस जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत समुद्र कसा शांत असतो, तोपर्यंत शांत. आणि जर मराठी माणूस जागा झाला खडबडून तर समुद्र जसा उसळतो आणि खवळतो, त्याला त्याच्या पुढे मग बोटी बिटी काही नाही, सगळ्यांना घेऊन मग गिळंकृत करतो. तशी वेळ येऊ नये. अराजक का माजेल म्हणजेच काय अशी. कारण काय असतं, प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं, सहनशीलता असते. तुम्ही सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि मग ज्या वेळेला अराजकतेकडे जात आहेत त्यावेळेला असं होईल की कोणी कोणाला अडवायचं, तेव्हा येतो पोलीस. परंतु आत्ता सध्या काय झालेलं आहे, आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये मुंडे सगळे नाटके हो, नौटंकी. कसला आजाराने काय त्याचं चालणं, त्याचं बोलणं तुम्ही जर बघितलं तो आजारी वाटतो? तुम्हाला वाटतं का? तुम्ही माझी हे घेत आहे, मुलाखत घेत आहे, तुम्हाला तरी वाटतं का? त्यांच्या वागण्या बोलण्यावरून ठणठणीत मनुष्य, पण निमित्त काय 2 मिनटं बोलू शकत नाही. काय झाले? पॅरालायसिस झालाय का काय झाले? कुठला तरी आजार सांगितलाय. बाजूचा नाही तो, मुंबईमधलाच आमदार आहे आणि माझ्याच विभागातला आमदार आहे. त्यांनी प्रत्यक्षात तिथे येऊन मानकुदमध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे सगळ्यांच्या समक्ष. नाहीतर आमचे शिवप्रेमी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक त्यांना कदापि माफ त्याला करणार नाहीत. मी काय सांगणार आहे, जे गेलेत निघून, शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन गेले, जे शिवसेनेचं नाव घेऊन गेले, हे आहेत कुठे? हे हिंदुत्व जपतायत ना, हिंदुत्व सांभाळतायत ना. मग एवढा अवमान होतोय ह्या देशात, तर ते लोक गेले कुठे? ते लोक काय झोपले काय? ते काय नुसते झगडेच लावतात काय? त्यांना झगडे लावायलाच येतं का? बाकीचे कामं करत नाहीत का ते? आज दुनियात एवढी महागाई झालेली आहे. अबू आझमी स्वतःच्या पहिला तो 1 वेळा खासदार झालेला आहे. अबू आझमी आता नवीन नाही झाला, तो पहिला पण ह्याच एरियात ललूभाईमध्ये, PMGमध्ये, महाराष्ट्र नगर
इथं तो पहिला बी झालेला आहे खासदार आणि आता दुसऱ्यांदा झाला. म्हणजे काय त्याच्या समाजानं त्याला निवडून दिलं नाही. सगळ्या मराठी लोकांनी त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे आणि त्याला निवडून दिलेलं आहे. तेव्हा मराठी लोकांची शिवाजी महाराजांची ठेवायची का नाही इज्जत हे त्याला समजलं पाहिजे. आता निवडून गेला त्याला परत उभं राहायचं नाही का? या एरियात त्याला फिरायचं नाही का? तो कसला माणूस आहे? वयस्कर माणूस आहे. त्याला समजलं पाहिजे ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यावर टीका करणार का तो? आज या मुंबईमध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिम होते त्यावेळेला हे गुजराती आहेत, यांना मोदी येतो का बचवायला? तेव्हा आमच्यासारखे छोटे मोठे शाखा प्रमुख विभाग प्रमुख हे लोक त्यांना सांभाळतात, त्यांना सपोर्ट देतात गुजरात्यांना. आणि आता काय त्यांना सर्वांना असं वाटतं की मोदी आला आहे मग उद्या इथे मारामार होणार, तेव्हा मोदी येणार का या दुकानवाल्यांना वाचवायला? नाही येणार ना. शिवसेनाच येते. त्यांचा कोणतरी मेला तर शिवसेनेवालेच जातात. त्यांना कशाला एवढं एक हिंदू म्हणून ते ना आपण काही वर्ष 20-25 होते ते ना आपण इथूच होतो, आम्ही इथेच होतो BJPवाले ना आम्ही, बरोबर आहे ना. मग त्या लोकांनी एवढी लावालावी लावून भांडणं करून ह्याला त्याला चढवून वाटोळं मुंबईचं करायची काय गरज आहे त्यांना? मुंबईचं वाटोळं करून परत भीक मागायला हे कुठे जातील? आम्हाला तर लावतीलच पण ते पण जातील. तो एकनाथ शिंदे तो बोलतोय काय बोलतो की मी धनुष्यबाण घेतलाय, मी बाळासाहेबांचं हिंदुत्व जपतोय. कुठे गेला? का जपत नाही? का आंदोलन करत नाही? त्या लोकांना का काढून टाकत नाही? तो मुख्यमंत्री होतात ना. तो देवेंद्र फडणवीस काय झालं ब्राह्मण असला म्हणून, पण तो आहे ना. मग त्याचं पण काम आहे ना मराठी भाषा जाऊ दे हे का म्हणतात ते लोक? काय करतात मराठी लोक? उलट मराठी लोक सगळ्या जाती समाजाच्या लोकांना घेऊन शिवसेना घडवली. आज कोण एखादा मोमेडन मेला आणि त्यांचे घरं नसले तर मी स्वतः मस्जिदमध्ये जाते आणि मुलला त्यांचा घेऊन येऊन त्यांच्या मदतीचं त्यांच्या मैताचं काय करायचं असेल ते करून आम्ही वाटेला त्याला लावतोय. असे आमचे मराठी लोक आहे. असे आमची शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरेला नुसता पाडायचा, त्याची शिवसेना बरखास्त करायची, ह्याचाच काय विडा उचलला आहे त्यांनी. बाकी त्यांना कामं करायला नको. आता सरकार त्याने आणलंय तर कामं करावे. गाय गरिबांचे हे कशाला फालतू नाटकं पाहिजे? बहिणीला 2100 दिले, भावाला काय दिलं नाही, हे सगळं कशाला पाहिजे त्या लोकांचं? आणि ते पैसे आहेत ना ते किती दिवस देणार आहेत? कोणाचे देतात? ते मुंबईच्या लोकांचेच पैसे देतात. बरोबर गोष्ट आहे ना. मला एवढं म्हणायचं आहे तो हिंदुत्व जपतोय ना, लय मोठ्या तोंडानं सांगतो जेव्हा तेव्हा की मी हिंदुत्व जपतोय, मी बाळासाहेबांचं जपतोय. अरे भाड्या काय जपतोय? कुठे आहेस तू आता? कुठे बसलायस तू? तुझा काय बाप काढणार काय आंदोलन करणार आता? ते कोण करणार? बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे लोक करणार, शिवसैनिक करणार. आणि तू राज्यावर उड्या मारणार. लोकांना सांगतोय मी एक वेळा शिवसेना फोडली. काय मोठं काम केलं का? कुत्र्या ज्याचे पाय चाटीत होतात, जिथे खात होतात, जिथे मोठा झालास त्याच्यावर उलट्या तांगड्या केल्या. तुझं कधी भलं होणार नाही. तुझं वाटोळच होणार आज नाही तर उद्या. तू म्हणतो ना मुख्यमंत्री पद पाहिजे, घेतलं देवेंद्र फडणवीसांनी. घाल तुझ्या आहे आता काय करतोस कर. हे बघा माणसाचं कसं असतं, जो करतो तो भरतो. हे सगळं असं केलं नाही पाहिजे. आज तू इतके वर्ष आमच्याजवळ होतात बाळासाहेबांजवळ आणि आता तिकडे गेलायस आणि मोठ्यानं सांगतोय मी धनुष्यबाण घेतला आणि मी शिवसेनेचं नाव. अरे तुझी 0 किंमत आहे. तू जर शिवसेनेचं नाव नाही घेतलं, बाळासाहेबांना नाही घेतलं, तू जर धनुष्यबाण नाही घेतला तर तुझी 0 किंमत आहे. तुझी कुठे जगात किंमत आहे? तुझी किंमत नाही आहे जगात. ही माझ्यासारखी अडाणी बाईसुद्धा बोलू शकते. तुझी किंमत 0 आहे. तुझी किंमत नाही आहे. तू धनुष्यबाण घेतलाय उड्या मारतोस, बाळासाहेबांचं नाव घेतलं उड्या मारतोस. अरे काय मूर्ख. आणि आता कुठे झोपलास? आता कुठे झोपलास? आता जागा हो, बाहेर निघ. आणि आता लोकांना तोंड दे. ते अबू आझमीला बोल, ते जोशीला बोल की आम्ही पण मराठीच आहेत. तो पण एकनाथ शिंदे बी मराठीच आहे ना. त्याने बोलायला पाहिजे अरे आम्ही बी मराठी आहे, आम्ही हिंदुत्व जपतोय. आता काय दडून बसला? आता आम्ही ओरडायचं आणि त्याला तिकडे मजा करायची. काय अर्थ आहे त्याला? त्याला कोण हिंदू बोलल? त्याला म्हणून धनुष्यबाण आणि ते नाव दे शिवसेनेच्याकडे घाल. तुला कुठं घालायची तिकडे सांग. अबू आझमी खरं हा देशद्रोही
हा आमचे जे महापुरुष आहेत यांच्याबद्दल त्यांनी ह्याच्यामध्ये जे तो बोलले, औरंगजेबची जी प्रशंसा केली, खरोखर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. या औरंगजेबाने आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली, आमची मंदिरं तोडली, आमच्या मराठ्यांवरती असतील, आमच्या हिंदूंवरती त्यांनी चाल केली. अशा औरंगजेबाबद्दल त्यांनी एवढी प्रशंसा केली. खरोखर ह्यांनी आपलं विधानसभेमधनं याला बडतर्फ केलेलं आहे या अधिवेशनाला. फक्त त्याच्यापुरती न राहता या सरकारने या अबू आझमीसारख्या या सापाला याला आपल्या महाराष्ट्राच्याच जे आमदार विधानसभेचं त्यांचं सदस्य आहे हे पूर्णपणे त्यांचं रद्द करायला पाहिजे. आणि आम्ही अबू आझमीला आवाहन करतो, जर आमच्या महापुरुषांबद्दल जे तुम्ही अपशब्द बोलला तर त्याचं तुम्ही माघार घेतली नाही, आमची मराठी आणि शिवप्रेमींची तुम्ही जर माफी मागितली नाही तर तुम्हाला आम्ही आमच्या मानपूर शिवाजीनगरमध्ये तुला पायी ठेवून देणार नाही. जिथे भेटशील तिकडे तुला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिथे भेटशील तिकडे त्याला आम्ही तुडू. तसंच आज भैयाजी जोशी यांनी जे आमच्या मराठी आणि गुजराती याच्यामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्या भैयाजी जोशींचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. भैयाजी जोशी यांना एवढंच सांगतो, ह्या मुंबईमध्ये असून दे महाराष्ट्रामध्ये आज मी ह्या 144च्या शाखाप्रमुख म्हणून मी इथे काम करतो. इथे अनेक माझे मित्र असतील, व्यापारी असतील, गुजराती आहेत, पण आम्ही कधीच असे भेदभाव करत नाही. पण यांच्यासारखे जे फक्त राजकारण करतात, यांना फक्त हिंदू आणि मराठी आणि गुजराती मध्ये भांडणं लावून यांना त्याचा राजकीय फायदा उठवावा म्हणून हे RSSचा आणि हा भाजपचा पूर्णपणे प्लॅन आहे. याला गुजराती समाज असून दे, मराठी समाज असून दे, अशा लोकांना नेहमी निषेधच करणार, यांच्या बोलण्यावरती काही लक्ष देणार नाही. आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भैयाजी जोशी यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब आणि पद्माताई शिंदे यांच्या माध्यमातून आज इथे गोवंडी शाखेसमोर इथे आम्ही जाहीर पूर्ण विभागाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने इथे सर्व शिवसैनिक असून दे, शिवप्रेमी असून दे, आपले मराठी माणसं असून दे, मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित झाले. आणि आमची जी मराठी आणि शिवप्रेमींची जी एकी बघितली असेल हे त्याला बघून तो नक्कीच माफी मागणार, एवढं मी तुम्हाला बोलतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिने इथे निदर्शनं केली होती. ज्या छत्रपती संभाजी महाराजांची निगृहपणे हत्या केली, 40 दिवस त्यांना हाळ करून त्यांच्या आता आम्हाला बोलवतसुद्धा नाही अशा पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली. आता हाच तो महिना आहे. याच महिन्यामध्ये म्हणजे आज बलिदान मासाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बलिदान मास हा दिवस पाळला जातो. आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा एखादा तो चित्रपट छावा बघितला, एखादं पुस्तक वाचलं तर डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. अशा पद्धतीचं निगृहपणे आमच्या छत्रपती संभाजीराजांची हत्या केली. त्यांनी ते केल्यानंतर संपूर्ण 27 वर्ष म्हणा की संपूर्ण औरंगजेब एक प्रकारे सर्व महिला असो पुरुष असो अत्याचार करत होता. स्वतःच्या भावांना वगैरे त्यांनी सोडलं नाही, स्वतःच्या वडिलांना त्यांनी सोडलं नाही, स्वतःच्या मुलाला सोडलं नाही. अशा परिस्थिती असतानासुद्धा अबू आझमीसारखा एखादी व्यक्ती, एक संसदेत आमदार आहे अशी व्यक्ती जर बोलते की औरंगजेब हा चांगला उत्तम प्रशासक होता, याचा अर्थ असा आहे की याच्यामागे याचा बोलवता धनी हा दुसरा कोणीतरी आहे. किंवा जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे बेकायदेशीर सरकार आहे त्या सरकारचा काही ज्या गोष्टी होत आहेत, जे अत्याचार होत आहेत, सरकार हे व्यवस्थितपणे काम करत नाही आणि त्याच्यावरती कुठेतरी पडदा घालण्यासाठी यांना बोलता धनी केलेलं आहे. आणि आता ते सांगत आहेत की हा धिक्कार आहे, असं न होता तमाम महाराष्ट्राच्या वतीने तमाम शिवप्रेमीच्या वतीने असा मला वाटतं की कायदा झाला पाहिजे किंवा यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कधीही आपल्या थोर पुरुषाबद्दल, आराध्य दैवत असू दे, महान व्यक्तींबद्दल असं जर कोणी जर शब्द काढला तर त्यांना
जबर शिक्षा झाली पाहिजे आणि यांना असे बेताल वक्तव्य करण्याची महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्रातील अस्मितेबद्दल, आता मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला असतानासुद्धा मराठी भाषेवरून त्याची अवहेलना करणे किंवा त्याचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि करताना मराठी माणूस जर एवढ्या अशा पद्धतीने बोलतो आहे तर हे खरोखर निंदनीय आहे. त्यांनासुद्धा लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण काय बोलतो आहे, कशा पद्धतीने बोलतो आहे. तर या गोष्टींवर खरोखर मला मनापासून वाटतो की कायदा झाला पाहिजे. जर कायदा नाही झाला तर मात्र जसा विपर्यास होतो तर एक कालांतराने आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या आंदोलनाचं स्वरूप करावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करणार. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. कॅमेरामॅन प्रवीणसह प्रतिनिधी तेजस्वी जगताप, CEN न्यूज, गोवंडी. आवाज कुणाचा? शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.